नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भानं CETचा रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिश झालेला आहे, जो की PCB ग्रुपचा, त्यानंतर PCM ग्रुपचा सुद्धा रिझल्ट जो आहे तो आपल्याला आत्ताच उपलब्ध झालेला आहे आणि नर्सिंगचा सुद्धा रिझल्ट जो आहे तो यापूर्वी आलेला आहे. आणि यानंतर विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेच्या दृष्टीनं तयारी करण्याच्या संदर्भाने अगदी छोटासा कालावधी उपलब्ध आहे. तर यामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं जे शासकीय कागदपत्र लागतात ती नेमकी कोणती असतात, ती कुठून काढायची असतात, कुठल्या प्रकारचे विविध डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात, या संदर्भानं अगदी छोटासा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग किंवा मेडिकलला प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर अशा मुलांनी ही कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावीत. सर्वात प्रथम जो महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो, जो सगळ्या कॅटेगरीसाठी, जनरल कॅटेगरी असेल, EWS असेल किंवा रिझर्व कॅटेगरी असेल, अशा सगळ्या मुलांना लागणारा जो डॉक्युमेंट असतो तो म्हणजे एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. आता बऱ्याचदा काही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, तर त्यांना असं वाटू शकतं की आपल्याला कुठलेही वेगळे कागदपत्र लागणार नाही, परंतु एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल हा डॉक्युमेंट सगळ्या कॅटेगरीसाठी आवश्यक आहे. कुठल्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, ओपनचा असेल, तरी आपण एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावं. आता काही जिल्ह्यामध्ये हे डॉक्युमेंट वेगवेगळ्या स्वरूपात मिळतं, म्हणजे एज अँड नॅशनॅलिटी एकत्र मिळतं आणि एज अँड डोमिसाईल वेगळं मिळतं. वेगळं असेल तरी चालेल, एकत्र असेल तरी चालेल, परंतु सगळ्या विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट आपण उपलब्ध करून घ्यावं. त्यानंतर पुढचा डॉक्युमेंट असतो तो म्हणजे इन्कम सर्टिफिकेट. आता तसं तर ॲडमिशन प्रक्रियेत इन्कम सर्टिफिकेट फारसं महत्त्वाचं नाही आहे, कारण इन्कम सर्टिफिकेटचा उपयोग हा MHA-DBT पोर्टलवर नंतर स्कॉलरशिपचा अर्ज करायच्या वेळेस लागत असतो. परंतु फॉर्म भरत असताना आपल्याला इन्कम त्या ठिकाणी मेन्शन करावं लागतं आणि तुमच्याकडे असलेलं उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणि आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं जे इन्कम आहे ते एक असावं. त्यासाठी इन्कम सर्टिफिकेटसुद्धा सगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे. हे दोन डॉक्युमेंट झाल्यानंतर इतर जे डॉक्युमेंट असतात त्यामध्ये प्रामुख्यानं कास्ट सर्टिफिकेट. तर कास्ट सर्टिफिकेट कुणाला लागतं? रिझर्व कॅटेगरीचे जेवढेही काही विद्यार्थी आहेत त्यामध्ये SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC आणि मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे मार्च 2024ला, त्यांच्या दृष्टीनं SC-BCचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असावं लागतं. यानंतर या सगळ्या कॅटेगरीला अजून एक महत्त्वाचा डॉक्युमेंट लागतो, तो म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे या रिझर्व कॅटेगरी जेवढ्या उल्लेख केला मी, या सगळ्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. बरं, काही मुलांनी नुकताच अर्ज प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्याकडं 100 रुपीजची रिसिप्ट उपलब्ध आहे, व्हॅलिडिटी मिळायला अजून वेळ आहे, तरीही चालेल. परंतु आपण व्हॅलिडिटीसाठी जर अजूनही अर्ज केलेला नसेल तर आपण अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. विशेषतः SC-BC कॅन्डिडेट जे असतात, मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना पहिल्यांदा आता रिसेंटली आरक्षण मिळालेलं आहे, अर्थात 2024मध्ये. त्यामुळे या कागदपत्रांच्या बाबतीत बऱ्याचदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी नसते, म्हणून त्यांच्यासाठी आवर्जून सांगतो, आपण व्हॅलिडिटीसाठी अजूनही अर्ज केलेला नसेल तर आपण अर्ज करा. बऱ्याचदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरताना EWSचा वापर केलेला असतो, त्यामुळं बऱ्याचदा त्यांना वाटतं आपण महाराष्ट्रात पण EWS वापरू, पण असं होत नाही. आपल्याला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन प्रक्रियेत जात असताना SC-BC कॅटेगरीचा वापर त्या ठिकाणी करता येईल आणि त्याची व्हॅलिडिटी आपल्याकडे उपलब्ध असावी. नसेल उपलब्ध तर किमान आपण अर्ज केलेला असावा, त्याची रिसिप्ट आपल्याकडे उपलब्ध असावी. आता यानंतर एक अजून डॉक्युमेंट ॲडिशनल असतो, तो म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे कुठून भेटतं तर याबद्दल मी सगळंच सांगणार आहे, परंतु हे कुणाला लागणार तर SC-ST ही जी रिझर्व कॅटेगरी आहे, हे सोडून इतर सगळ्या कॅटेगरीज, त्याच्यामध्ये NT1, NT2, NT3, VJNT, SBC, OBC आणि SC-BC या सगळ्या कॅटेगरीला NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक असतं. आतापर्यंत जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ठीक आहे, यापूर्वी काढलं होतं, मागच्या वर्षी काढलं होतं. फक्त त्याची जी मुदत आहे, कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे जर आपल्याला पाहिजे तर आपण नॉन क्रिमिलियरची शेवटची लाईन बघितली तर त्यावर दिलेलं असतं व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027. असं जर त्यावर उल्लेख असेल, मग तुम्ही मागच्या वर्षी काढलेलं असेल तरी ते चालतं. त्याची मुदत मात्र, व्हॅलिडिटी मात्र 31 मार्च 2027पर्यंत असावी. आता हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत
याच्यातले प्रमुख 4 डॉक्युमेंट जे सुरुवातीपासून उल्लेख केला ते हे कुठं भेटतात तर मोस्टली हे तुम्हाला तुमचं सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार, ई सेवा केंद्र, CSC सेंटर अशा या वेगवेगळे जे काय शासनाच्या वतीनं चालवले जाणारे जे ऑफिसेस आहेत, सेंटर्स आहेत, या ठिकाणी तुम्हाला तुमचा सगळ्यात पहिले जो उल्लेख केलेला आहे आपण एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल हे सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी भेटेल. त्यानंतर याच ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढून मिळेल. याच ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज करता येतो आणि याच ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा काढता येतं. हे झाले 4 डॉक्युमेंट. आणि या व्यतिरिक्त कास्ट व्हॅलिडिटीची जी काय प्रक्रिया असते यासाठी तुम्हाला शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवर ॲप्लिकेशन करावं लागतं, ज्याला आपण कास्ट स्क्रुटिनी कमिटी म्हणूया किंवा जात पडताळणी समितीचं जे ऑफिस पोर्टल असतं त्यावर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करावं लागतं. हे ॲप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करावी लागतात. या अर्जाची प्रत घेऊन याला सगळे ऑफिशियली आपल्याकडे जे उपलब्ध डॉक्युमेंट आहे जे आपण अपलोड केलेत त्याची एक प्रत लावून हे तुम्हाला जात पडताळणी समिती, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी समितीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जिल्हा लेवलला तुम्हाला त्या जात पडताळणी समितीच्या ऑफिसमध्ये हे व्हॅलिडिटीसाठीची अर्ज प्रक्रिया करावी लागते. त्या ठिकाणी तुम्ही दाखल केल्यानंतर साधारण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी उपलब्ध होते. सो थोडक्यात शासनाच्या वतीनं प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र ज्याचा उल्लेख आपण या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीपासून केला ती म्हणजे एकूण 5 कागदपत्र: कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट हे सगळे आपण आपल्याकडे उपलब्ध करून घ्यावेत. याशिवाय इतर काही ॲडिशनल डॉक्युमेंट असतात त्याबद्दल आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया. तुर्तास ज्यांच्याकडे ही कागदपत्राची उपलब्धता नसेल अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ ही कागदपत्र उपलब्ध करून घ्यावी, कारण लवकरच महाराष्ट्र CTCELच्या वतीनं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रिया असेल किंवा नर्सिंगची प्रक्रिया असेल, येणाऱ्या काळामध्ये फार्मसीची प्रक्रिया असेल, नीट एक्झामनंतर नीटचा निकाल लागल्यानंतर मेडिकलची प्रक्रिया असेल, ही सुरू होईल आणि त्यावेळेस ही कागदपत्र काढायला धावपळ करायला आपल्याकडे वेळ पुरेसा नसेल. त्यामुळं आत्ता आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे तर आपण ही कागदपत्र उपलब्ध करून घ्यावीत. ज्यांच्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहेत त्यांचा काही विषय नाही, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.